नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 3 मार्चच्या भागामध्ये वसु आता इथं रम्याला सांगत असे, नाही नाही रम्या, मी असलं काही सुद्धा करणार नाही आहे. तर रम्या तिला म्हणते, बघ आई, तुझ्याकडे ना हे करण्याशिवाय काही पर्याय नाही आहे, त्यामुळे ना उगीच नाही म्हणू नकोस. तर वसु म्हणते, का लग्न आता उद्यावरती आले म्हणून तू अजूनपर्यंत काही करू शकली नाही आहेस, म्हणून मला भरीला पाडतेस का? आणि लक्षात घे, मी करणार नाही, जिवंतपणी तर अजिबात करणार नाही मी. तर मित्रांनो, एकदमच रम्या आता तिला म्हणते, मग एक काम करतेस का, तू मरतेस का? अगं खरंच ही चांगली आयडिया आहे, तू जर मेलीस ना तर सूतक लागेल. अगं मग ॲटोमॅटिकली ना लग्न पोस्टपोन होईल, करूयात का असं काहीतरी? असं म्हणत असल्यानंतर आता वसू एकदम हातच जोडते तिच्यासमोर आणि म्हणते, करते बाई करते. आणि रागारागात बोलते, एकदाचा जीव का नाही घेत ग तू माझा, असं म्हणून ती तिथून निघूनच जाते. तर आता इकडे हे धनंजय, शारदा, विक्रम आणि मानिनी बसलेले असतात बोलत. धनंजय म्हणतो, संगीताचा कार्यक्रम एकदम छान झाला ना? आणि विक्रम, मानिनी वहिनी, काय नाचलात तुम्ही? तर मानिनी म्हणते, अरे तुम्ही दोघं पण खूप छान नाचलात. तर विक्रम सुद्धा म्हणतो, हो सगळे सगळे एकदम उत्तम नाचलेत. तर मानिनी म्हणते, पण जरासं दमायला झालं ना? तर विक्रम म्हणतो, अगं काय मानिनी, इतक्यात दमलीस तू? अगं अजून नातवंडांना शाळेत सोडायचं आहे, खेळायचं आहे त्यांच्याबरोबर. असं म्हटल्यानंतर सगळेजण आता हसूच लागतात. तर मानिनी म्हणते, अहो मुलांना शाळेत सोडायला अजून खूप अवकाश आहे, अगोदरच आपली मुलं एवढं सगळं करून बोहल्यापर्यंत पोहोचलेच, हेच पुष्कळ समजा. तर शारदासुद्धा म्हणते, होय खरं आहे बाई, कारण त्यांची जी काही परीक्षा चालू आहे त्यामध्ये ही पोरं पास होतात का नाहीत असंच वाटायचं. तर मित्रांनो, आता बऱ्याच काळानंतर मिथुन काकाची एंट्री इथं दाखवलेली आहे. मिथुन काका तिथं येतो आणि पोरं परीक्षा पास झालीत असं म्हटल्यानंतर हे सगळेजण आता उठून उभे राहतात आणि विक्रम तर जाऊन लगेच मिठीच मारतो त्याला. तर मिथुन काका म्हणतो, विक्रम दादा, तुमच्या मुलांच्या लव्ह स्टोऱ्या फेल होणार नाहीत, एकदम पोपटाचा डोळा, आय लाईक धिस, असं त्याच्या स्टाईलमध्ये एकदा डायलॉग तो मारतो मित्रांनो. तर विक्रम म्हणतो, आज सकाळी ना खिडकीवरती कावळा ओरडत होता, म्हटलं हा आमचा विटू विटू बोलणारा पोपट येणार आज बहुतेक. तर विक्रम म्हणतो, येस येस, आणि आता या पोपटाची पोपटपंची ऐकायला तयार व्हा. आणि मानिनीला म्हणतो, मानिनी वहिनी, आपल्या जीवापारच्या लग्नाचा माहोल असा बनवतो की सगळेजण एका सुरात म्हटले पाहिजेत, आय लाईक धिस. तर मानिनी म्हणते, पण आय डोंट लाईक धिस मिथुन भाऊजी, काय हे इतके दिवस फोनवर बोलत राहिलात, इथं काय काय होऊन गेलं? तर मिथुन काका म्हणतो, आता काय सांगायचं, तो साड्यांचा बिझनेस होता ना, राज्यभर फिरत होतो, तरी पण मी विक्रमदादाच्या टचमध्ये होतो आणि आमची मंजू वसुताईच्या टचमध्ये होती. पण काही म्हणा, उद्या आपल्या मुलांचे लग्न आहेत, त्यांनी इतके टक्के टोनपे सोचले ना, त्यांना त्यांच्या कष्टाची भाकरी मिळायलाच पाहिजे. आणि माझ्या डोळ्याचं पारणं फिटणार आहे, आय लाईक धिस. तर मानिनी सुद्धा म्हणते, हो आता सगळं व्यवस्थित होऊ देत म्हणजे मिळवलं. तर मिथुन काका म्हणतो, हो होणार होणार, सगळं व्यवस्थित होणार, आणि आता मी आलोय ना, आणि तसंही मी लग्नाला येणारच होतो, आणि आता कुठलंही संकट येणार नाही, मी सांगतो ना तुम्हाला. तर विक्रम म्हणतो, अरे तू असताना काय संकटाची बिशाद आहे का आजूबाजूला फिरकायची सुद्धा? तर मानिनी आता विचारते, एकटाच आलाय की काय? तर मिथुन काका म्हणतो, एकटाच कसं येणार मानिनी वहिनी, मंजू पण आली आहे ना, आणि कसं आहे मुलीसुद्धा येणार होत्या, पण परीक्षा सुरू आहे ना. कसं आहे, ती गेली नवऱ्या मुलांना भेटायला आणि मी आलो आपलं देवाला भेटायला, आय लाईक धिस. तर मानिनी म्हणते, भाऊजी जरा आधी तर यायचं ना, बघा ना आता हळद, मेहंदी, संगीत, सगळं काही झालं तुमच्याशिवाय. तर विक्रमसुद्धा म्हणतो, तू असतास तर आणखीन मजा केली असते अरे. तर मिथुन काका म्हणतो, अहो वहिनी, लग्नघरात मेहंदी, हळद सगळं काही होत असतं, पण आपल्या घरात जोपर्यंत आत्याची पोर रुसत नाही, फुगत नाही, तोपर्यंत, असं तो म्हणत असताना इतक्यातच वसु आत्या तिथे येते आणि लगेच हे सगळेजण शांतच होतात. तर विक्रम विचारतो, काय ग वसुताई, काय काम होतं का? तर वसु आता सांगू लागते, म्हणजे रम्याने काहीतरी हिला सांगून पाठवलेलं असतं आणि ती आता विक्रमला सांगू लागते. म्हणते, नाही रे, अरे विक्रम, बरेच दिवस झालं एक गोष्ट मनात होती, पण आता ना खरंच माझा गैरसमज दूर झालेला आहे. तर मानिनीला काय कळत नाही, ती विचारते, म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला वसुताई, कसला गैरसमज आता? तर वसु म्हणते, हेच ग मानिनी, मी धनंजयला ना उगाचच बोल लावत होते, आरोप केले ना मी याच्यावरती की माझ्या नवऱ्याच्या मृत्यूला हा जबाबदार आहे म्हणून, आणि आता हा विषय काढल्यानंतर सगळ्यांना धक्काच बसतो. तर वसु आता धनंजयला म्हणते, पण धनंजय, माझा गैरसमज आता दूर झालेला आहे, मी माफी मागते तुझी, असं म्हणून ती चक्क त्याच्यासमोर हातच जोडते. म्हणजे मित्रांनो, रम्याने हा टाकलेला काहीतरी नवीन डाव आहे,
आणि वसू चक्क आता सगळ्यांच्या समोर धनंजयची माफी मागत असते. तर आता धनंजय थोडासा इमोशनल होतो आणि म्हणतो, अहो वसूताई, तुम्ही बोलल्यानंतर माझ्या काळजावरचं तर ओझंच उतरलं. आता मी मरायला मोकळा. आणि असं त्यानं म्हटल्यानंतर विक्रम वगैरे बाकी सगळेजणच त्याला बोलू लागतात. म्हणतात, अरे काय हे अशा चांगल्या वेळेला काय बोलतोयस तू? तर आता हा मिथुन काका असता तो म्हणतो, धनंजयराव, अहो आय डोंट लाईक धिस, पण वसूताई आय लाईक धिस. तुम्ही अगदी बरोबर बोललात. बरं, यावर तुम्हाला आईस्क्रीम खायचं का? मी तुम्हाला आईस्क्रीम घेऊन येतो. तर वसू म्हणते, अरे ऐक ऐक, मला आईस्क्रीम आता नको आहे, मी आता झोपायला जाते. असं सांगून ती तिथून निघून जाते. तर त्यानंतर आता परत यांची मैफिल बसते. हे सर्वजण बसतात आणि हे सर्व बोलत बसतात आणि वसू आता थोडीशी बाजूला जाऊन उभी राहते आणि ती मनातल्या मनात म्हणते, रम्या तू सांगितलंस ना, फक्त म्हणूनच मी बोललेली आहे हे सगळं काही, केवळ यांचा विश्वास जिंकण्यासाठी. पण आता याचा काहीतरी उपयोग होऊ देत. उद्याच्या लग्नात काहीतरी धमाका कर ना, असं ती सगळं काही मनातल्या मनात बोलत असते. आणि इकडे तर मित्रांनो सगळी काही लग्नाची तयारी झालेली असते. म्हणजे रुखवत वगैरे सजलेला असतो आणि छान त्यांनी रुखवत वगैरे मांडलेला असतो. इथे सगळ्या त्यांच्या वस्तू तिथे ठेवलेल्या असतात आणि जीवांदिनी आणि काव्यार्थ असं सुद्धा तिथं लिहिलेलं असतं. आणि आता मित्रांनो दुसऱ्या दिवशीचा सकाळ उजाडतो आणि आता लग्नाची सगळी काही लगबग सुरू होते. धनंजय वगैरे सगळे काही जोरदार तयारी करत असतात आणि धनंजय गुरुजींना विचारत असतो, अजून काही लागणार आहे का? लागणार असेल तर सांगा सगळं काही. तर तेव्हा गुड्डू तिथं असतो आणि तो धनंजयला म्हणतो, हम है इधर, हम है. तर इतक्यातच शारदा तिथं येते आणि धनंजयला म्हणते, अहो यावेळी ना गौरी हारासाठी 2 चौरंग पाहिजेत, पण तिथं त्यांनी एकच दिलेला आहे. तर धनंजय म्हणतो, हो मी सांगतो ऑफिसमध्ये, असं म्हणून तो तिथून निघून जातो. तर इकडे एक जण आता मिथुन काकाला विचारत असतो, पण तुम्ही कोण? तर तेव्हा मिथुन काका त्याला म्हणत असतो, अरे मी कोण म्हणजे मी मुलींचा मामा, मुलांचा काका, वहिनीचा भाऊ, या घरचा जावई, सगळा मीच आहे, ऑल इन वन. आणि जा जा बरं तू तुझं काम कर, आलोच मी, असं म्हणून तिथून निघून जातो. तर इकडे मानिनी आशेला शोधत असते. म्हणजे सगळी काही गडबड गडबड चालू असते मित्रांनो. तर आशा येते आणि तेव्हा मानिनी तिला सांगते, आपल्या ड्रॉवरमध्ये ना सेफ्टी पिनांचा बॉक्स आहे, त्यातल्या 2-3 पिना तू घेऊन येशील का? तर आशा लगेचच निघून जाते आणि त्यानंतर मानिनी चाललेली असते. तर हळूच विक्रम तिला आपल्या दिशेने खेचून घेतो. तर मानिनी म्हणते, अहो काय करताय, सगळे बघतायत ना. तर तेव्हा विक्रम म्हणतो, अगं कोण बघत नाहीये ग? आणि म्हणतो, आहा पाहताच मला कलेजा खलास झाला. अये नवऱ्या मुलाची आई, विक्रम देशमुखची बायको, गजऱ्याशिवाय कशी दिसते ती? आणि तो आता तिथेच सगळ्यांच्या मध्येच तो आता मानिनीच्या केसांमध्ये गजरा माळू लागतो. तर मानिनी म्हणते, तुमचा काय ना फाजीलपणा काही सरत नाही. कुठे होता तो एवढा वेळ? किती कामं उरली आहेत अजून? तर विक्रम म्हणतो, अगं माझ्या उशिराचं कारण तुझ्या केसात माळतोय ना मी. तर मानिनी म्हणते, हे काय बघा तुमचं, आपल्या 2 मुलांची दुसऱ्यांदा लग्न होत आहेत, पण तुमचा फाजीलपणा काही सरत नाही. तर विक्रम एकदमच तिला म्हणतो, म्हणू आपण मुलांच्या सोबत दुसरं लग्न करूयात का? तर मानिनी ओरडतेच, म्हणते, अहो काय बोलताय तुम्ही? तर विक्रम म्हणतो, अगं त्यात काय एवढं? अगं हल्ली ना आईबाबांचं पुन्हा लग्न करायचं असं फॅड आहे सध्या. हे बघ, जर आपली पुन्हा लग्न करायची तयारी असेल ना, तर मग मी मुलांच्या आणि सुनांच्या डोक्यात पेरतो तसं. तर मानिनी म्हणते, तुम्ही काहीही बोलू नका, गप्प बसा. अहो आपल्या मुलांचं लग्न आहे, त्यांचं मंगल कार्य नीट होईल का नाही हा विचार करायचा सोडून तुम्ही आपल्या दुसऱ्या लग्नाचा विचार करताय. कठीणाचा आहात, कठीण आहात. आणि तुम्हाला जराही टेन्शन येत नाही का हो? तर तेव्हा विक्रम म्हणतोय, बघ मी तुला आणि त्या धन्याला सुद्धा सांगतो, अगं इतकं सगळं काही होऊन गेलेलं आहे आणि आता हे सगळं काही पार पडेल का नाही याचं मला अजिबात टेन्शन नाही आहे. सगळं काही व्यवस्थित होणार आहे आणि देव कुठलंही विघ्न येऊ देणार नाही आहे, तू टेन्शन घेऊ नकोस. असं सांगितल्यानंतर आता मानिनी तिथून निघून जाते आणि मानिनी तिथून निघून गेल्यानंतर चक्क रम्या तिकडून हातामध्ये मुंडावळ्या वगैरे घेऊन येते आणि समोर बघून ती रागरागच करू लागते. तिच्या हातामध्ये जो गजरा असतो ती कुस्करून तोडत असते आणि समोर जेव्हा ती काव्यार्थ बघते तर तेव्हा तिला अजून त्रास होऊ लागतो आणि तेव्हा तिला गुरुजींचे शब्दसुद्धा आठवू लागतात, तुझं आणि पार्थचं मी लग्न बघतोय पण. आणि असं तिला आठवत असताना इकडून वसूसुद्धा येते आणि तिच्याकडं ती बघत असते रम्याकडे. आणि इकडे आता गुरुजी म्हणतात, नवरदेव कुठं आहेत, पार्थ आणि जीवा? तर इकडे मित्रांनो आता पार्थ आणि जीवा छान असे तयार होत असतात. पार्थ जो असतो तो जीवाला फेटा वगैरे घालत असतो.
तर तेव्हा जीवा त्याला म्हणतो, "अरे बडे भैया असं का करतोयस? अरे माझ्या एकट्याचं लग्न नाही आहे, तुझं पण लग्न आहे आज. जाऊन तुझी कर, मी बोलवतो युगला रे जा." तर तेव्हा पार्थ त्याला म्हणत असतो, "राहू दे रे." तर जीवा उठतोच आणि त्याला म्हणतो, तू बस बरं अगोदर इथं." तर पार्थ त्याला म्हणतो, "अरे जीवा, आजचा हा दिवस, ही वेळ स्पेशल आहे. आपल्यासाठी कोणीतरी वाट बघतंय, कोणीतरी आपल्यासाठी नटून बसलंय, कायमचं आपलं होण्यासाठी आधीर होऊन आपली वाट बघतंय. या फिलिंग खूप स्पेशल असतात रे. आणि ट्रस्ट मी या फिलिंग्स अनुभवलेल्या आहेत. आणि तुझी ही पहिलीच वेळ आहे. तर तुझी ही पहिली वेळ स्पेशल झालीच पाहिजे. मागच्या वेळेस तू मला तयार केलं होतंस, यावेळेस मी तुला तयार केलंय." असं म्हटल्यानंतर जीवा तर पार्थला मिठीच मारतो मित्रांनो. तर पार्थ त्याला बाजूला करतो आणि म्हणतो, "या मिठ्या वगैरे ना तर तू नंदिनीला मार, कळलं ना?" तर जीवा त्याला म्हणतो, "अरे बडे भैया काय काय?" असं म्हणून हे दोघे सुद्धा हसू लागतात. तर मित्रांनो, इकडे अगदी नंदिनी अगदी पार्थसारखंच काव्याला सजवत असते आणि तिला छान सजवून ती तयार करते. तर आता काव्याचं झाल्यानंतर ती लगेचच उठते आणि नंदिनीला म्हणते, "ताई आता तू बस, आता मी तुला तयार करते." तर नंदिनी म्हणते, "अगं काव्या, पण मी तयार आहे ऑलरेडी. प्रश्न तर तुझा आहे. तू तयार आहेस ना? पार्थशी लग्न करायला तयार आहेस ना?" तर काव्या म्हणते, "ताई अगं, पार्थ देशमुखांशी लग्न आता म्हणजे खरं सांगू का ताई, कधी एकदा ना मी त्यांना डोळे भरून बघते असंच झालंय मला. कधी एकदा अंतरपाटापुढे त्यांच्यासमोर उभी राहते असं झालंय मला. कधी एकदा त्यांचा हात माझ्या या हाताने घट्ट पकडून सप्तपदी चालते असं झालंय मला. आनंद खूप आहे ताई, पण हुरहुर वाटते ग जरा." तर नंदिनी म्हणते, "हो माहिती आहे मला, हुरहुर तर वाटणारच, कारण मी ही हुरहुर अनुभवली आहे काव्या. पण आजची वेळ तुझी आहे, आजचा दिवस तुझा आहे. मला खरंच खूप छान वाटतंय. माझ्या बहिणीचं लग्न तिने पसंत केलेल्या मुलाशी होतंय आणि ते लग्न करण्यासाठी ती थोडीशी उतावळी आहे, आतुर आहे, उत्सुक आहे. म्हणजे काय गमत आहे माहिती आहे? लाज मागे खेचते, पण ओढ पुढे पाऊल टाकायला भाग पाडते, अशी अवस्था झालेली आहे तुझी." तर तेव्हा काव्या थोडीशी लाजू लागते. तर नंदिनी पुढे म्हणते, "खरं सांगू का काव्या, मला माझ्या बहिणीचं लग्न अगदी असंच बघायचं होतं. म्हणजे तिच्या मनासारखं, मानाचं, तिच्या आवडीचं." काव्या, दुःखाच्या आनंदाची आणि आनंदाच्या अश्रूची चव सारखीच असते. वेगळा असतो ते आपण असतो. हे क्षण वेगळे आहेत काव्या. हे तू अनुभवलेले नाहीयेस. त्यामुळे मनापासून एन्जॉय कर आणि माझा विचार करू नकोस. असं ती सांगत असताना काव्या आता थोडीशी इमोशनल होते आणि नंदिनीला मिठीच मारते. तर इकडे आता पार्थ आणि जीवा उभारलेले असतात, तर मागून येऊन मिथून काका जीवाला मिठी मारतो. तर तेव्हा पार्थ तर काही बोलत नाही आणि हा जीवा एकदमच नंदिनी असं म्हणतो. त्याला वाटतं की नंदिनीने मागून येऊन मिठी मारलेली असते. तर तेव्हा मिथून काका म्हणतो, "अरे काय जिगरी तू." असं म्हटल्यानंतर जीवा तर एकदम खुश होतो आणि रे काका म्हणून त्याला जोराची मिठी मारतो आणि म्हणतो, "अरे यार, माझ्या लग्नात मला सगळी माझी माणसं भेटली. गुड्डू भेटला, माझा काका भेटला, थँक्यू देवा." तर पार्थ त्याला विचारतो, "अरे काका, पण तू कधी आलास?" तर आता मिथून काका म्हणतो, "अरे मी आणि मंजू काल रात्रीच आलो आणि तुमची ब्युटी स्लीप बिघडायला नको म्हणून रात्री मी आलो नाही ना भेटायला, आत्ता आलो. पण मला सांग, याला काय झालं रे, मिठी मारली की नंदिनीच आठवते." तर तेव्हा पार्थ हसूच लागतो आणि म्हणतो, "अरे याला मिठी काय, याच्या गालावरून हात जरी फिरवलास ना तरी तो नंदिनीच असं म्हणतो." तर तेव्हा मिथून काका म्हणतो, "बरं बरं ठीक आहे, मस्करी बंद, लवकर रेडी व्हा बाबांनो. पोरी नटापटाहून रेडी झालेत, तुम्ही पटापटा आवरा." तर पार्थ म्हणतो, "आम्ही तर रेडीच आहोत." तर जेव्हा म्हणतो, "कित्येक दिवसांपासून." असं म्हणून ते दोघे मोठ्याने हसत असतात आणि तेव्हा आता मिथून काका सुद्धा हसत हसत तिथून निघून जातो. तर इकडे आता शारदा म्हणत असते, "मुलींनो आटपा, गौरीहार पूजायला बसा, नवरदेव येत आहेत." तर आता या दोघीसुद्धा मिठीतून बाजूला येतात आणि हो हो असं म्हणत असतात. तर आता इकडे मिथून काका जो असतो तो या दोघांना बाहेर घेऊन येतो आणि गुरुजींना म्हणतो, "आले आले गुरुजी, नवरदेव आले." आणि हे दोघेसुद्धा छान असे एकदम मस्त नटून आलेले असतात बाहेर. आणि आता ते दोघं बाहेर आलेल्या रम्या आता या दोघांच्याकडे बघू लागते, म्हणजे स्पेशली पार्थकडे ती बघत असते. आणि पार्थला बघितल्यानंतर ती खुळीच होते, त्याच्याकडे एकसारखी बघतच राहते. आणि इकडे जेव्हासुद्धा छान नटलेला असतो आणि त्यानंतर आता सर्वजणच बाहेर येऊ लागतात आणि आता हे दोघेसुद्धा गुरुजींच्या समोर येऊन उभे राहतात.
तर मिथुन काका आता गुरुजींच्या जवळ जातो आणि विचारतो, गुरुजी आता काय करायचंय मला सांगा. तर तेव्हा गुरुजी म्हणतात, मुलं आले का आता आपण अंतरपाठ धरूयात आणि मुली तर गौरीहार पुजायला बसले असतील. तर आपण काय करू, अष्टविनायक वंदना झाली की मामाला सांगा की मुलींना घेऊन यायला. तर तेव्हा मिथुन काका म्हणतो, गुरुजी मीच मामा बनतो ना, कारण त्या मुली मला भाच्यासारख्याच आहेत, चालेल ना. तर तेव्हा गुरुजी म्हणतात, हो हो चालेल, काहीच अडचण नाही. तर तेव्हा मिथुन काका म्हणतो, आय लाईक दिस गुरुजी, झटकन अभ्यास पटकन पास, लगेच घेऊन येतो, असं म्हणून तिथून निघून जातो. आणि त्यानंतर योगला बोलवतो आणि म्हणतो, आपल्याला आता अंतरपाठ धरायचा आहे, कुठं बाहेर फिरू नकोस. तर तेव्हा युगसुद्धा म्हणतो, अरे चालेल ना, म्हणजे आज मामा भांजेची जोडी अंतरपाठ धरणार, क्या बात आहे. तर आता इकडे या दोघेसुद्धा छान असं मुंडाळ्या वगैरे बांधून बसलेले असतात आणि गौरीहार पूजन करत असतात. आणि तेव्हा मित्रांनो आता ज्यावेळेस ही गौरीहार पूजन करत असतात तेव्हा नंदिनीला आता तो क्षण आठवतो जो तिच्या बाबतीत घडलेला असतो. म्हणजे दीपकने तिला किडनॅप वगैरे केलेलं असतं, ते तिच्या डोळ्यासमोरून जाऊ लागतं. आणि जेव्हा काव्याचं लक्ष तिच्याकडे जातं तर काव्या तिच्या खांद्यावरती हात ठेवते आणि तिला थोडंसं सावरते आणि परत ती गौरीहार पूजन करू लागते आणि त्या सगळ्या गोष्टींच्या मधून ती बाहेर येते. तर इतक्यातच आता मिथुन काका तिथं येतो आणि नंदिनीच्या खांद्यावरती हात ठेवून तिला म्हणतो, अगं बाय 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 माझी, काय दिसतात तुम्ही, अरे वा एकदम सुंदर सुरेख सात्विक, वा वा आय लाईक दिस. आणि म्हणतो, अरे बाप रे बाप, आमच्या काव्या मॅडम एकदम नक्षत्रासारख्या दिसतात. काही म्हणा, तुम्ही दोघी आहे ना देशमुखांच्या घरातल्या तुळशी वृंदावनासारख्या दिसतात, सुंदर सुरेख सात्विक सोज्वळ. आणि तेव्हा तर नंदिनी थोडीशी इमोशनल झालेली त्याला दिसते. तर मिथुन काका तिला विचारतो, ए बाई काय झालं तुला. तर नंदिनी थोडेसे आपले डोळे पुसते आणि म्हणते, काय नाही, काय गंमत असते ना पण मिथुन काका, कधी कधी आपल्या आयुष्यभराचा जोडीदार आपल्या समोर असतो पण आपण त्याला ओळखूच शकत नाही. तर मिथुन काका म्हणतो, त्याचं काय माहिती का, ते प्रेमाची आणि नशिबाची लढाई लई जुनी आहे. पण तुम्हाला म्हणून सांगतो, खरं प्रेम ना शेवटी आपलं जिंकतं म्हणजे जिंकतंच. बरं आपल्या आयुष्यभराचा जोडीदार आपल्या आजूबाजूला असतो, आपल्यासोबत असतो, हे ते तुमच्या भाषेत काय म्हणतात, सोलमेट. पण तो आपल्याला ओळखूच येत नाही, आपण त्याला ओळखूच शकत नाही, कारण ही नशिबाची चाल असती. पण तुम्हाला म्हणून सांगतो, प्रेमाने सगळे काही पडदे दूर केले, सगळी काही संकट तुम्ही पचवली, काय असेल तो प्रवास तुम्ही सहन केला. आता जास्त विचार करायचा नाही, गेले ते लोकाचे, राहिले ते आपले. आत्ता विचार करत बसू नका, त्रास होईल. तर काव्य म्हणते, नाही नाही मिथुन काका, तसा मागचा विचार वगैरे काही करत नाही आहे आम्ही, पण कसं आहे ना, हे तर आठवतंच ना, मागच्या वेळी या सगळ्या गोष्टी जेव्हा झाल्या होत्या तेव्हा बरीच माणसं दुखावली गेली होती, बऱ्याच माणसांना वाईट वाटलं होतं, बऱ्याच वाईट गोष्टी घडून गेल्या होत्या. पण आत्ता हा जो काही घाट घातलाय ना आपण, त्यात सगळेजण आनंदी आहेत, खुश आहेत. हेच बघून खरंच आम्हाला खूप आनंद होतोय. तर मिथुन काका म्हणतो, खरं तर ना तुम्हाला 1000% आनंदी राहण्याचा अधिकार आहे. मी सांगतो ना, आय लाईक दिस म्हणायचं. ते कसं आहे त्याचं माहिती का, ती नशिबाची झुळूक आणि प्रेमाची फुंकार यामध्ये तुमचं प्रेम जिंकलं. जास्त विचार करू नका. आणि ऐका, मी काय तुम्हाला इथं गप्पा मारत बसलोय, अरे तुम्हाला न्यायला आलो मी, मामा म्हणून तुमचा, लवकर चला नाहीतर माझा मामा करू नका. असं म्हटल्यानंतर या दोघेसुद्धा हसू लागतात. आणि मित्रांनो आजचा भाग इथे संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता इकडे या दोघेसुद्धा बाहेर येत असतात आणि त्या दोघींना बघितल्यानंतर हे दोघेसुद्धा फ्लॅटच होऊन जातात. आणि त्यानंतर मित्रांनो आता या दोघांच्या समोर म्हणजे अंतरपाठ धरला जातो आणि पार्थ तर वाकून वाकून काव्याकडे बघत असतो आणि इकडे शिवासुद्धा वाकून वाकून नंदिनीकडे बघत असतो. आणि मित्रांनो इथे लहान लहान मुलं मिळून मंगलाष्टका म्हणत असतात. आणि त्यानंतर आता अंतरपाठ खाली होतो आणि तेव्हा काव्य तर पार्थला लगेच हार घालते आणि इकडे नंदिनीसुद्धा जीवाला हार घालते. आणि मित्रांनो अखेर यांचं लग्न संपन्न होतं छानपैकी असं. तर मित्रांनो आजच्या पुरतं एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.